केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने कांद्याचा बाजारभाव 4,000 रुपयावरून 1,000 रुपये प्रति क्विंटल आला। मात्र या कांदा निर्यात बंदीचा फायदा व्यापारी घेत आहेत। व्यापारी द्राक्ष व डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा हा बाहेर देशात पाठवत असल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केला। हा कांदा तस्करीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्यापासून सतत कांद्याच्या दरात घसरण होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला आता 1,800 रुपये इतका खालचा दर मिळत आहे। या दरामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही। कांद्याला इतका कमी दर मिळत असताना तत्काळ केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवणं गरजेचं असताना गेल्या 2.25 महिन्यापासून कांद्यावर लादलेली निर्यात बंदी अजूनही हटवण्याचं काम केंद्र सरकारकडून होत नाही। परंतु अशा वेळेस शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळत होता आणि परदेशामध्ये निर्यात न होणारा कांदा तस्करीच्या मार्गाने चोरीच्या मार्गाने मात्र निर्यात होत आहे। आणि हा जो कांदा आहे हा डाळिंब द्राक्षाच्या खोक्यांमध्ये पॅकिंग करून परदेशात चोरीच्या मार्गाने तस्करी जी होण्याचे प्रकार आहे याचे काही व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले आहे। सरकारने ह्या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ हे तस्करीच्या मार्गाने जो कांदा जातोय हा रोखावा आणि थेट कांद्याची निर्यात बंदी उठवावी, जेणेकरून कांदा उत्पादकांना थेट याचा लाभ होईल। या चोरीच्या आणि तस्करीच्या मार्गाने काही मोजक्याच लोकांना याच्यातून उखळ पांढर ते करून घेतील आणि शेतकरी जो काबड कष्ट करून कांदा पिकवतोय तो मात्र या कांद्याच्या आर्थिक उत्पन्नापासून वंचित राहील। हे न होऊ द्यायचं असल्यास केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची निर्यात बंदी हटवावी आणि हा जो कांदा तस्करीचा जो गंभीर आणि भयानक असा प्रकार आहे हा तत्काळ थांबवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे। 8 डिसेंबर रोजी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कांद्याच्या दरामध्ये मोठी अशी घसरण या ठिकाणी झाली। साधारणतः त्यावेळी 4 ते 4,500 रुपयाचे दर प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना मिळत होते, परंतु निर्यात बंदीनंतर तोच कांदा 1,000 ते 1,200 रुपये दराने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विकावं लागत आहे। वास्तविक कांद्याचं लागवडी क्षेत्रसुद्धा हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे, कांद्याचं उत्पादनसुद्धा वाढलेले आहे आणि म्हणून केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय या ठिकाणी मागं घ्यावा। परदेशामध्ये मोठी अशी मागणी कांद्याला आहे, साधारणतः दुबई असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल अशा प्रदेशामध्ये कांद्याचे दर जर आपण बघितले तर 8 ते 9,000 रुपये प्रति क्विंटलला दर त्या ठिकाणी मिळत आहे आणि आपल्याकडे साधारणतः 1,000 ते 1,200 रुपयाचे दर त्या ठिकाणी कांद्याला मिळत आहे। ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे। त्याचबरोबर आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून बघत आहात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की डाळिंबाच्या पेट्या असतील, द्राक्षाच्या पेट्या असतील, यामधून कांद्याची तस्करी त्या ठिकाणी होत आहे। म्हणजे काही मध्यस्थी त्या ठिकाणी कांद्याचे तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा कमवत आहे आणि जो कांद्याचा उत्पादक आहे त्याला या ठिकाणी काही मिळत नाही। ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे, जो काही कांदा बाहेर जायचा तो तस्करीच्या माध्यमातून बाहेर जातच आहे आणि म्हणून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही आणि शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थानं जर त्या कांदा विक्रीचा फायदा जर व्हायचा असेल तर निर्यात बंदीचा निर्णय हा तत्काळ मागे घ्यावा अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आमची केंद्र शासनाला विनंती आहे।